सुरुवातीला भारतासाठी संविधान सभेची मागणी करण्यात आलेली होती घटना निर्मिती करताना. तर संविधान सभा म्हणजे काय हे समजावून घेऊयात. संविधान सभा म्हणजे घटनेवरती चर्चा करून घटना स्वीकृत करण्याच्या उद्देशानं लोकांनी निवडून दिलेली जी संस्था असते त्या संस्थेला संविधान सभा म्हणून ओळखलं जातं. संविधान सभा या सभेची आपल्याला याप्रमाणे व्याख्या करता येईल. पुन्हा एकदा समजावून घ्या. घटनेवरती चर्चा करून घटना स्वीकृत करण्याच्या उद्देशानं लोकांनी निवडून दिलेली जी संस्था असते त्या संस्थेला संविधान सभा म्हणून ओळखलं जातं. आता भारतासाठी संविधान सभेची मागणी केव्हा केव्हा करण्यात आली हे आपण समजावून घेऊयात. भारतासाठी संविधान सभेची मागणी केव्हा करण्यात आली याचा जर आपण विचार केला तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतासाठी संविधान सभेची मागणी केली जात आहे. 1922 महात्मा गांधीजींनी सर्वप्रथम अशा सभेची मागणी केलेली होती. याशिवाय यानंतर म्हणजे 1922 नंतर 1934 भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला दोन गोष्टी समजावून घ्यायच्यात. 1922 आणि 1934. 1922 महात्मा गांधीजींनी सर्वप्रथम या संविधान सभेची मागणी केलेली होती, पण कल्पना सर्वप्रथम मांडली 1934 ती मानवेंद्रनाथ रॉय यांनी. यानंतर मानवेंद्रनाथ रॉय यांचा जर आपण विचार केला तर मानवेंद्रनाथ रॉय हे भारतामधील साम्यवादी चळवळीचे नेते मानले जातात. डिसेंबर 1934 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं प्रथमच संविधान सभेची औपचारिक मागणी केली. म्हणजे आता राष्ट्रीय पातळीवर सर्वप्रथम संविधान सभेची औपचारिक मागणी करणारी संघटना याचा जर आपण विचार केला तर डिसेंबर 1934 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं पहिल्यांदा संविधान सभेची औपचारिक मागणी केली. 5 ते 7 डिसेंबर 1934 या दरम्यान पाटणा या ठिकाणी भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये काँग्रेसनं ब्रिटिश संयुक्त संसदीय समितीचा अहवाल फेटाळला आणि संविधान सभेची मागणी केली. म्हणजे या ठिकाणी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनामधून आपल्याला समजावून घ्यायची की सर्वात प्रथम कोणत्या बैठकीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या कोणत्या बैठकीमध्ये काँग्रेसनं ब्रिटिश संयुक्त संसदीय समितीचा अहवाल फेटाळला आणि संविधान सभेची मागणी केली. तर ही बैठक पाटणाला भरलेली होती. 5 ते 7 डिसेंबर 1934 भरलेली होती. हे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं. यानंतर 1934 नंतर 1938 जवाहरलाल नेहरूंनी स्वतंत्र भारताची घटना संविधान सभेद्वारे तयार करण्यात यावी अशी मागणी केली. 1940च्या लॉर्ड लिनलिथगो यांची जी ऑगस्ट ऑफर होती या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारनं पहिल्यांदा भारताची घटना भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व मान्य केलं. आता या ठिकाणी 1940 आणि 1938 याची तुलना आपल्याला करायची. 1938 जवाहरलाल नेहरूंनी स्वतंत्र भारताची घटना संविधान सभेद्वारे तयार केली जावी अशी मागणी केलेली होती आणि 1940च्या लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट ऑफर ज्याचा आपण उल्लेख करतो या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारनं प्रथमच भारताची घटना भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व मान्य केलेलं होतं. 1942 सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या तरतुदीमध्ये भारताची घटना पूर्णपणे भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व स्वीकारलं गेलं. त्याच्यानंतर 1946 कॅबिनेट मिशन प्लॅन या प्लॅनमध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आलेली होती. अशा प्रकारे आपल्याला संविधान सभेची मागणी केव्हा केव्हा केली गेली याविषयी इतिहास सांगता येईल. यानंतर आपण समजावून घेणार आहोत की संविधान सभेची निर्मिती व रचना कशी करण्यात आली. संविधान सभेमध्ये एकूण 389 सदस्य असतील अशी तरतूद होती आणि या 389 सदस्यांपैकी 292 सदस्य ब्रिटिश प्रांतांकडून निवडले जाणार होते. 4 सदस्य चीफ कमिशनरच्या दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान या प्रांताकडून निवडले जाणार होते.
93 सदस्य भारतीय संस्थानांचे प्रतिनिधी असणार होते. अशा प्रकारे रचना करण्यात आलेली होती. म्हणजे सुरुवातीला आपण संविधान सभेची निर्मिती आणि रचना हे पाहताना संविधान सभेमध्ये एकूण 389 सदस्य असतील आणि नंतर या 389 सदस्यांची रचना कशी असेल हे समजावून घेतलं. 389 सदस्यांपैकी 292 सदस्य ब्रिटिश प्रांतांकडून निवडले गेलेले असतील. 4 सदस्य चीफ कमिशनरच्या दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान या प्रांतांकडून निवडले गेलेले असतील. 93 सदस्य भारतीय संस्थानांचे प्रतिनिधी असतील. याशिवाय या सदस्यांच्या निवडणुका अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनं केल्या जातील अशी तरतूद होती. आणि हे सदस्य 1935च्या कायद्यानुसार प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांकडून निवडले जातील अशी तरतूद केली गेलेली होती. 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असेल. सर्व समुदायांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी जागांचं विभाजन शीख, मुस्लिम आणि साधारण अशा 3 प्रमुख गटांमध्ये केलं जाईल अशी तरतूद होती. अशा प्रकारे आपल्याला संविधान सभेची निर्मिती आणि रचना याबाबत या तरतुदी सांगता येतील. आता आपण निवडणुकांचा विचार करूयात की ब्रिटिश प्रांतांच्या 296 जागांसाठी ज्या निवडणुका घ्यायच्या होत्या त्या निवडणुका 1946मध्ये घेतल्या गेल्या. या 296 जागांपैकी काँग्रेसनं 208 जागा जिंकल्या. यानंतर मुस्लिम लीगनं यापैकी 73 जागा जिंकल्या आणि 8 जागा अपक्षांना मिळाल्या. म्हणजे रचना कशी होती पहा. ब्रिटिश प्रांतांच्या ज्या 296 जागा होत्या त्या 296 जागांसाठी निवडणुका 1946मध्ये घेतल्या गेल्या. या 296 जागांपैकी काँग्रेसनं 208 जागा जिंकल्या. मुस्लिम लीगनं 73 जागा जिंकल्या. 8 जागा अपक्षांना मिळाल्या आणि प्रत्येकी 1 जागा युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल्ड कास्ट, कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, शीख आणि कम्युनिस्ट या पक्षांना प्रत्येकी 1 जागा मिळाली. अशा प्रकारे या 296 जागांची निवडणूक झाली. आता संस्थानिकांना संविधान सभेमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतलेला होता. यामुळं संस्थानिकांच्या ज्या 93 जागा होत्या त्या 93 जागा भरल्या जाऊ शकल्या नाहीत. संविधान सभा प्रत्यक्ष प्रौढ मतदानाच्या आधारावरती निवडली गेली. संविधान सभेमध्ये भारतीय समाजाच्या सर्व गटांना प्रतिनिधित्व मिळालं अशा पद्धतीनं या संविधान सभेच्या निवडणुका पार पडलेल्या होत्या. यानंतर संविधान सभेचं कामकाज आपण समजावून घेऊयात. 9 डिसेंबर 1946 या दिवशी संविधान सभेची पहिली बैठक भरली आणि संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला 211 सदस्य हजर होते. मुस्लिम लीगनं स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केलेली होती. यामुळं मुस्लिम लीगचे सदस्य या संविधान सभेच्या बैठकीला हजर राहिलेले नव्हते. फ्रान्सच्या पद्धतीनुसार ज्येष्ठतम सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची संविधान सभेची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 11 डिसेंबर 1946 या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि एच.सी. मुखर्जी यांची संविधान सभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवड केली गेली. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला तात्पुरते अध्यक्ष आणि त्यानंतर आपण या ठिकाणी 11 डिसेंबर 1946ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि एच.सी. मुखर्जी यांची संविधान सभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय B.N. राव यांची नेमणूक संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून नेमणूक केली गेली. 13 डिसेंबर 1946 या दिवशी जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेमध्ये उद्देश पत्रिका मांडली. उद्देश पत्रिकेमध्ये घटनात्मक संरचनेची मूलतत्व आणि तत्त्वज्ञान दिलं गेलेलं होतं. 22 जानेवारी 1947ला संविधान सभेनं तिचा स्वीकार केला. भारतीय राज्यघटनेचा सरनामा उद्देश पत्रिकेवरून तयार केला गेलेला आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. मे 1949 या दिवशी संविधान सभेनं भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिलं. 22 जुलै 1947ला संविधान सभेनं भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला. याशिवाय राष्ट्रीय ध्वजाचं डिझाईन आंध्र प्रदेशाचे पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेलं होतं हे या ठिकाणी लक्षात ठेवावं.
24 जानेवारी 1950ला संविधान सभेनं भारताचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान याचा स्वीकार केला. 24 जानेवारी 1950 या दिवशी संविधान सभेची शेवटची बैठक झाली आणि संविधान सभेच्या या शेवटच्या बैठकीमध्ये 26 जानेवारीपासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभेलाच तात्पुरती संसद म्हणून घोषित केलं गेलं. निवडणुका होईपर्यंत भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक केली गेली. अशा प्रकारे आपल्याला संविधान सभेच्या कामकाजाविषयी माहिती सांगता येईल. संविधान सभेचं हे जे कामकाज पार पाडलं, या कामकाजामधील विविध तरतुदी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनामधून लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. आता संविधान सभेच्या रचनेमध्ये बदल झाला, हा बदल कोणत्या स्वरूपाचा होता हे आपण समजावून घेऊयात. 3 जून 1947 या दिवशी माउंट बॅटन योजना जाहीर केली गेली आणि या माउंट बॅटन योजनेच्या आधारावरती 5 जुलै 1947ला ब्रिटिश पार्लमेंटनं भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 संमत केला. म्हणजे या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं की माउंट बॅटन योजनेच्या आधारावरती 5 जुलै 1947ला ब्रिटिश पार्लमेंटनं भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 संमत केला आणि भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याला 18 जुलै 1947ला ब्रिटिश राज्यसत्तेची मान्यता मिळाली. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानं भारत आणि पाकिस्तान ह्या 2 राष्ट्रांची निर्मिती झाली. 28 एप्रिल 1947 या दिवशी बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा आणि उदयपूर हे जे 6 संस्थानं होती, या 6 संस्थानिकांनी संविधान सभेमध्ये प्रवेश केला. अशा प्रकारे आपल्याला या संविधान सभेच्या रचनेमधील बदल म्हणून जर विचारलं तर अशा प्रकारे संविधान सभेच्या रचनेमध्ये बदल घडून आलेला होता हे समजावून घ्यावं. आता आपण भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 अन्वये संविधान सभेच्या बाबतीमध्ये कोणता बदल झाला हे समजावून घेऊयात. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 अन्वये संविधान सभेला पूर्णपणे सार्वभौम बनवलं गेलं. संविधान सभेला कायदे मंडळाचा दर्जा दिला गेला. संविधान सभेची बैठक जेव्हा घटना निर्मितीच्या कामासाठी होते तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष म्हणून काम करत असत. संविधान सभा स्वतंत्र भारताचं पहिलं कायदे मंडळ म्हणून ओळखली गेली. याशिवाय संविधान सभा कायदे मंडळ म्हणून काम करताना जी.व्ही. मावळणकर अध्यक्ष असत. 17 नोव्हेंबर 1947ला जी.व्ही. मावळणकर यांचे अध्यक्ष म्हणून निवड केली गेली. संविधान सभेची कामं 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत चालली. 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 या काळापर्यंत संविधान सभेनं तात्पुरती संसद म्हणून काम केलेलं होतं. म्हणजे या 2 वर्षासाठी आपल्याला म्हणता येईल 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 या कालावधीमध्ये संविधान सभेनं तात्पुरती संसद म्हणून काम केलेलं होतं. पाकिस्तानमध्ये गेलेल्या क्षेत्रामधील जे मुस्लिम लीगचे सदस्य होते ते सदस्य संविधान सभेमधून बाहेर पडले. याशिवाय मुस्लिम लीगचे सदस्य संविधान सभेमधून बाहेर पडले. यामुळे संविधान सभेची सदस्य संख्या 299 झाली आणि या 299 सदस्यांपैकी 229 सदस्य पूर्वीच्या ब्रिटिश प्रांतांचे प्रतिनिधी होते. या 299 सदस्यांपैकी 70 सदस्य संस्थानिकांचे प्रतिनिधी होते आणि प्रांतांमधील असणाऱ्या सदस्यांपैकी सर्वाधिक प्रतिनिधी संयुक्त प्रांताचे होते आणि त्यांची संख्या 55 होती. अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 अन्वये संविधान सभेच्या बाबतीमध्ये वेगवेगळे बदल झालेले होते हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. आता आपण संविधान सभेच्या समित्या समजावून घेऊयात. संविधान सभेनं घटना निर्मितीची जी वेगवेगळी कामं आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी समित्यांची निर्मिती केलेली होती. आता या ठिकाणी सुरुवातीला संविधान सभेच्या समित्यांची निर्मिती का करण्यात आली होती हे आपण समजावून घेतलं की संविधान सभेनं घटना निर्मितीची जी वेगवेगळी कामं होती ती कामं पूर्ण करण्यासाठी समित्यांची निर्मिती केलेली होती आणि याच्यामध्ये 8 प्रमुख समित्या होत्या आणि इतर समित्या गौण होत्या. आता आपण काही प्रमुख समित्या आणि त्यांच्या अध्यक्ष समजावून घेऊयात. आता या समित्यामध्ये मसुदा समिती की ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, संघराज्य अधिकार समिती ज्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते,
संघराज्य घटना समिती, ज्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. प्रांतिक घटना समिती, अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते. मूलभूत हक्क उपसमिती, अध्यक्ष JB कृपलानी होते. मूलभूत हक्क अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती, अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते. मूलभूत हक्क उपसमिती, अध्यक्ष JB कृपलानी होते. अल्पसंख्याक उपसमिती, अध्यक्ष HC मुखर्जी होते. कार्यपद्धती नियम समिती, अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. राज्यांशी चर्चेसाठी नेमण्यात आलेली समिती, याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. आणि सुकाणू समिती, याचे अध्यक्ष डॉक्टर KM मुन्सी होते. अशा प्रकारे संविधान सभेच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष आपण समजावून घेतले. आता मसुदा समितीविषयी माहिती पाहूया. मसुदा समितीची स्थापना झाली 1947 मध्ये. अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या मसुदा समितीमधील जे सदस्य होते ते सदस्य होते 7. मसुदा समितीकडे घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी दिली गेलेली होती. आणि या समितीमधील जे 7 सदस्य होते त्याच्यामध्ये अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, N गोपालस्वामी अय्यंगार, आल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सईद अहमद सादुल्ला, डॉक्टर KM मुन्सी, N माधवराव आणि 7वे TT कृष्णमाचारी. असे 7 सदस्य होते या मसुदा समितीमध्ये. आता मसुदा समितीमधील सदस्य लक्षात ठेवताना आणखी एक गोष्ट या बाबतीत लक्षात ठेवावी की आपण या ठिकाणी या समितीमध्ये N माधवराव सदस्य होते असा उल्लेख केलेला होता. तर BL मित्तर यांनी राजीनामा दिला आणि BL मित्तर यांनी राजीनामा दिल्यामुळं N माधवराव यांची नेमणूक या मसुदा समितीमध्ये केली गेलेली होती. याशिवाय 1948 मध्ये DP खेतान यांचा मृत्यू झाला आणि DP खेतान यांचा मृत्यू झाल्यामुळं कृष्णमाचारी यांची नेमणूक मसुदा समितीमध्ये केली गेलेली होती. हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. आणि मसुदा समितीनं भारताच्या घटनेचा पहिला मसुदा तयार केला. यामुळं मसुदा समितीचं महत्त्व एक वेगळ्या पातळीवरती आहे असं आपल्याला समजावून घेता येईल. घटनेचा जो पहिला मसुदा होता तो पहिला मसुदा फेब्रुवारी 1948 मध्ये प्रकाशित केला गेलेला होता. भारतीय जनतेच्या मसुद्यामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी 8 महिन्यांचा कालावधी दिला गेलेला होता. आता हा जो 8 महिन्यांचा कालावधी दिला गेलेला होता यामध्ये जनतेची मतं आणि जनतेच्या सूचना लक्षामध्ये घेऊन ऑक्टोबर 1948 मध्ये दुसरा मसुदा तयार केला गेला. आणि दुसरा मसुदा संविधान सभेच्या अध्यक्षांना 24 ऑक्टोबर 1948 सादर करण्यात आला. अशा प्रकारे आपल्याला या मसुदा समितीबद्दल सविस्तर माहिती समजावून घेता येईल. आता आपण घटनेची स्वीकृती, आपण या ठिकाणी उल्लेख केला होता की दुसरा मसुदा संविधान सभेच्या अध्यक्षांना 24 ऑक्टोबर 1948 सादर केला गेलेला होता. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेमध्ये मांडला. आता मसुद्याचे 3दा वाचन झालं. 26 नोव्हेंबर 1949 घटना स्वीकृत करण्यात आली आणि उपस्थित 284 सदस्यांनी या घटनेवरती सह्या केल्या. या दिवशी भारतीय जनतेनं संविधान सभेच्या माध्यमामधून ही घटना स्वीकृत केली. 26 नोव्हेंबर 1949 स्वीकृत करण्यात आलेली जी मूळ घटना होती या मूळ घटनेमध्ये प्रस्तावना, 22 भाग, 395 कलम आणि 8 परिशिष्ट ज्याला आपण अनुसूची म्हणतो त्यांचा समावेश या 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी मूळ घटनेमध्ये होता. एक प्रस्तावना, 22 भाग, 395 कलम आणि 8 परिशिष्ट ज्यांना आपण अनुसूची म्हणून ओळखतो यांचा समावेश या 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी घटनेमध्ये होता. आता घटनेच्या अंमलाचा जर आपण विचार केला तर 26 जानेवारी 1950 पासून घटनेचा अंमल आपल्या देशामध्ये सुरू झाला. 1929च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनामधील पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव जो पारित करण्यात आलेला होता त्या पूर्ण स्वातंत्र्याच्या ठरावानुसार 26 जानेवारी 1950 म्हणजेच त्यावेळेचा जर आपण विचार केला, लाहोर अधिवेशनाचा जर विचार केला
तर 26 जानेवारी 1930 हा दिवस भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला गेलेला होता. आणि यामुळं घटनेच्या अंमलासाठी सुद्धा 26 जानेवारी हा दिवस निवडला गेलेला होता. म्हणून आपल्या देशामध्ये घटनेचा अंमल 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. 26 जानेवारी 1950 हा दिवस गणराज्य दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या देशामध्ये. आणि घटनेचं जे कलम 394 आहे त्या कलम 394 नुसार घटनेमधील काही तरतुदींचा अंमल 26 नोव्हेंबर 1949 रोजी सुरू झालेला होता. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण म्हणतोय की 26 जानेवारी 1950ला घटनेचा अंमल सुरू झाला, पण या ठिकाणी आपण असाही उल्लेख करतो की घटनेच्या कलम 394 नुसार घटनेमधील काही तरतुदींचा अंमल 26 नोव्हेंबर 1949ला सुरू झालेला होता. मग कुठल्या, आता याच्यामध्ये आपल्याला उल्लेख केला की काही तरतुदींचा अंमल, मग त्या तरतुदी कोणत्या होत्या? 393 कलमामधील नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद, तात्पुरत्या तरतुदी आणि लघु शीर्षक याबाबतच्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949ला सुरू झालेल्या होत्या. यानंतर जी घटना तयार करण्यात आली ती त्यासाठी जवळजवळ 64 लाख रुपये खर्च करण्यात आला. 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला. काही ठिकाणी घटनेला जो कालावधी लागला त्या ठिकाणी 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस असं दिलेलं आहे प्रामुख्याने पाठ्यपुस्तकांमध्ये. पण या ठिकाणी लक्षात ठेवताना 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस हा कालावधी लक्षात ठेवावा. अशा प्रकारे 64 लाख रुपये खर्च झाला आणि 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवसांच्या कालावधीमध्ये घटना तयार करण्यात आली. घटना निर्मितीसाठी संविधान सभेची 11 सत्र झाली. संविधान सभेनं 199 दिवस काम केलं. मसुदा समितीनं 114 दिवस मसुद्यावरती काम केलेलं होतं. याशिवाय भारताची राज्यघटना तयार करताना घटनाकर्त्यांनी जगातील 60 देशांच्या घटनांचा विचार केलेला होता. अशा प्रकारे घटनेचा अंमल आपल्या देशामध्ये 26 जानेवारी 1950 झाला आणि त्याविषयीची वैशिष्ट्य आपल्याला या पद्धतीनं समजावून घेता येतील. आता आपण भारताच्या घटनेची प्रमुख वैशिष्ट्य काय आहे ते समजावून घेऊया. एक सर्वात महत्त्वाचं प्रमुख वैशिष्ट्य आपल्या घटनेचं मानलं जातं की भारताची घटना लिखित घटना आहे. लिखित घटना एका विशिष्ट वेळी तयार केली जाते. सर्व तरतुदींचा स्पष्ट समावेश या घटनेमध्ये असतो. एक दस्तऐवज म्हणून एका निश्चित तारखेपासून अशी लिखित घटना अंमलामध्ये येत असते. लिखित घटनेचा जर विचार केला तर लिखित घटनेमध्ये देशातील प्रशासनामधील महत्त्वाच्या सर्व संस्था, सर्व संघटना यांचा उल्लेख किंवा समावेश असतोच असं नाही, हे पण लक्षात ठेवावं. याचं उदाहरण आपल्याला देता येईल की आपल्या देशाचं नियोजन मंडळ, आपल्या देशाच्या नियोजन मंडळाला घटनात्मक दर्जा नाही. म्हणजे काय? लिखित घटनेमध्ये देशाच्या प्रशासनामधील महत्त्वाच्या सगळ्या संस्था, सर्व संघटना यांचा उल्लेख किंवा समावेश असेलच असं नाही. असंही लिखित घटनेचं एक वैशिष्ट्य आपल्या लक्षामध्ये ठेवावं. याशिवाय भारताची घटना जगामधील सर्व लिखित घटनांपैकी सर्वात मोठी घटना मानली जाते. आता आपल्याला असंही म्हणता येईल की भारताची घटना खूपच सर्वसमावेशक आहे, विस्तृत आहे, तपशीलवार विवेचन याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. 1949च्या मूळ घटनेमध्ये एक प्रस्तावना, 22 भाग, 395 कलम आणि 8 अनुसूची होत्या. पण 1951 नंतर आपल्या देशामध्ये अनेकदा घटना दुरुस्त्या करण्यात आल्या. भाग 7 वगळण्यात आला. भाग 4A म्हणजे मूलभूत कर्तव्य, भाग 9A नगरपालिकांशी संबंधित तरतुदी, 9B सहकारी सोसायट्या, 16A न्यायाधिकरणं हे भाग, याशिवाय 9वी, 10वी, 11वी आणि 12वी अनुसूची यांचा समावेश आपल्या घटनेमध्ये नंतरच्या काळामध्ये केला गेलेला आहे. घटना दुरुस्त्यांद्वारे घटनेमध्ये नवीन कलमं आपल्या टाकण्यात आलेली आहेत. याशिवाय काही नवीन कलमं तर टाकण्यात आली, पण काही कलमंही वगळण्यात सुद्धा आपल्या घटनेमध्ये आलेली आहेत. सध्या भारताच्या घटनेचा जर विचार केला तर 25 भाग आहेत, 459 कलमं आणि 12
अनुसूची म्हणजे 12 परिशिष्ट सध्या भारताच्या घटनेमध्ये आहेत. अमेरिकेच्या घटनेचा जर तुम्ही विचार केला तर आपण म्हणतोय आपल्या घटनेमध्ये 459 कलम आहेत, पण अमेरिकेच्या घटनेमध्ये फक्त 7 कलम आहेत. प्रत्येक तरतूद अगदी सविस्तरपणे, विस्तृतपणे, सखोलपणे भारताच्या घटनेमध्ये नमूद केलेली गेलेली आहे. कोणत्याही तरतुदीचा स्पष्ट अर्थ समजला पाहिजे, द्विधा अवस्था निर्माण नाही झाली पाहिजे याची काळजी घटनाकर्त्यांनी घेतलेली होती. म्हणून आपली घटना विस्तृत, सर्वसमावेशक, जगातली सर्वात मोठी घटना मानली जाते. आता पुन्हा एकदा आपण विचार करूयात की भारताची घटना सर्वात मोठी होण्याची याची नेमकी कारणं कोणती आहेत. भारताची घटना जगामध्ये जी सर्वात मोठी आहे याची नेमकी कारणं कोणती आहेत याचा जर आपण विचार केला तर आपल्या घटनाकर्त्यांनी जगामधील वेगवेगळ्या घटनांचा अनुभव भारतीय घटनेमध्ये समाविष्ट केलेला आहे. जगातल्या वेगवेगळ्या घटनांचा जो अनुभव आपल्या घटनाकर्त्यांना आला तो अनुभव घटनाकर्त्यांनी आपल्या घटनेमध्ये समाविष्ट केला गेलेला आहे. याशिवाय देशातील प्रशासनाशी संबंधी जी मूलभूत तत्त्व आहेत त्या मूलभूत तत्त्वांचं तपशीलवार विवेचन आपल्या घटनेमध्ये केलं गेलेलं आहे. 1935च्या कायद्यामधील प्रशासकीय तपशील स्वीकारला गेलेला आहे. घटनेचा संरचनात्मक भागाचा जर आपण विचार केला तर घटनेचा संरचनात्मक भाग मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय शासनाचा कायदा 1935 वर आधारित आहे. अगदी खोलवर जाऊन जर विचार केला तर 1935च्या कायद्यामधील 250 तरतुदी घटनेमध्ये समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत. काही विशेष तरतुदींचा घटनेमध्ये समावेश केला गेलेला आहे. केंद्र आणि राज्य या दोन्हींची घटना एकाच घटनेमध्ये समाविष्ट केली गेलेली आहे. जम्मू काश्मीर या राज्यासाठी कलम 370 अन्वये विशेष तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. राज्यांच्या प्रादेशिक, आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जम्मू काश्मीर या राज्याचा आपण उल्लेख केला की जम्मू काश्मीर या राज्यासाठी कलम 370 अन्वये विशेष तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे काही राज्यांसाठी, काही भागांसाठी, काही समाजासाठी सुद्धा विशेष तरतुदी भारताच्या राज्यघटनेमध्ये नमूद केलेल्या आहेत. राज्यांचे प्रादेशिक प्रश्न आणि त्यांच्या मागण्या सोडवता याव्यात यासाठी कलम 371 ते कलम 371J यांच्यामध्ये त्यांच्यासाठी विशेष तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. याशिवाय आपल्या देशामध्ये जी प्रादेशिक भिन्नता आहे या भिन्नतेमुळे संघ आणि राज्य यांचे संबंध कसे असतील याचं तपशीलवार विस्तृत विवेचन घटनेमध्ये दिलं गेलेलं आहे. उदाहरणार्थ केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये कायदेकारी संबंध कसे असतील, प्रशासकीय संबंध कसे असतील, या दोन्हींमध्ये वित्तीय अधिकारांचं वितरण कसं केलं जाईल याचा विचार आपल्या स्पष्ट तरतुदी, विचार म्हणण्यापेक्षा स्पष्ट तरतुदी विस्तृतपणे, सखोलपणे आपल्या घटनेमध्ये नमूद केल्या गेलेल्या आहेत. घटनेमध्ये मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य यांचं विस्तृत आणि तपशीलवार वर्णन आपल्या घटनेमध्ये केलं गेलेलं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी या अगोदर उल्लेख केलेला होता की जवळजवळ 60 देशांच्या घटनांचा विचार आपल्या घटनेमध्ये केला गेलेला आहे आणि त्यातून महत्त्वाच्या तरतुदी सगळ्या भारताच्या घटनेमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. महत्त्वाच्या म्हणजे इतर देशामधील ज्या ज्या चांगल्या तरतुदी होत्या त्या सगळ्या चांगल्या तरतुदी आपल्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि यामुळं भारताच्या घटनेचा आकार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. या प्रकारे आपल्याला उल्लेख करता येईल. भारताची घटना जगामध्ये सर्वात मोठी का आहे तर याच्यामुळे मोठी आहे. आता मग भारताच्या घटनेचे स्रोत कोणते आहेत याचा आपण विचार करूयात. काय काय घेतलं, महत्त्वाच्या गोष्टी फक्त समजावून घेऊयात. आपण म्हटलं होतं की 1935च्या कायद्यान्वये 250 तरतुदी घेतलेल्या आहेत. ह्याच्यातला प्रमुख तरतुदींचा जर आपण विचार केला तर संघराज्याची योजना, न्यायव्यवस्थेची रचना, लोकसेवा आयोग, याशिवाय आणीबाणी, राज्यपालाचं पद आणि प्रशासकीय तपशील यांचा समावेश घटनेमध्ये जो केला गेलेला आहे तो 1935च्या कायद्यावरून केला गेलेला आहे. याशिवाय ब्रिटिश घटनेवरून आपण काही तरतुदी घेतलेल्या आहेत. यामध्ये संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेटची असणारी व्यवस्था
आपल्या संसदेचं जे द्विगृही संसद आहे, लोकसभा आणि राज्यसभा, की ज्याला आपण कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह असा उल्लेख करतो, ते द्विगृही संसद, कायदा निर्मितीची प्रक्रिया, कायद्याचं राज्य, एकेरी नागरिकत्व आणि संसदीय विशेष अधिकार, या सगळ्या तरतुदी आपण ब्रिटिश घटनेवरून आपल्या भारताच्या घटनेमध्ये समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत. याशिवाय अमेरिकन घटनेचा अभ्यास करून त्यातल्याही काही तरतुदी आपल्या घटनाकर्त्यांनी समाविष्ट केलेल्या आहेत भारताच्या घटनेमध्ये. याच्यामध्ये समावेश होतो मूलभूत हक्क, उपराष्ट्रपतींचं पद, न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्त्व, राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत, या तरतुदी आपण अमेरिकन राज्यघटनेवरून घेतलेल्या आहेत. कॅनडाच्या घटनेचा जर विचार केला तर कॅनडाच्या घटनेवरून प्रभावी केंद्र सरकार, शेषाधिकार केंद्राकडे असणं, राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक करणं, सर्वोच्च न्यायालयाचा सल्लागार अधिकार क्षेत्र जे आहे हे अधिकार क्षेत्र, ह्या सगळ्या तरतुदी आपण कॅनडाच्या घटनेवरून घेतलेल्या आहेत. आयरिश घटनेवरून काही तरतुदी आपण समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मार्गदर्शक तत्त्व, आपल्या देशातील राष्ट्रपतींची निवडणुकीची पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांचं जे नामनिर्देशन केलं जातं ती पद्धत, या पद्धती आपण आयरिश घटनेवरून आपल्या घटनेमध्ये घेतलेल्या आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून आपल्या घटनेमध्ये समवर्ती सूची, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, व्यापार आणि वाणिज्याचं असणारं स्वातंत्र्य, या तरतुदी आपण ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर फ्रान्सच्या घटनेचा जर आपण विचार केला तर गणराज्य, प्रस्तावनेमधील असणारं स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आदर्श हे फ्रान्सच्या घटनेवरून आपण घेतलेले आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून आपण घटनादुरुस्तीची पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक, या तरतुदी आपण दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर रशिया, ज्यावेळी आपण सोव्हिएत रशिया असा उल्लेख करूयात, सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून मूलभूत कर्तव्य, प्रस्तावनेमधील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्श हे आपण सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेतलेलं आहे. जपान या देशाच्या घटनेवरून आपण कायद्यानं प्रस्थापित केलेली जी पद्धत आहे ती पद्धत जपान या घटनेवरून घेतलेली आहे. जर्मनीच्या घटनेवरून म्हणजे आपण त्यावेळी वायमर घटना असं म्हणतो, वायमर प्रजासत्ताक या दृष्टिकोनातून उल्लेख करूया. या घटनेवरून आणीबाणीच्या दरम्यान जे मूलभूत हक्क स्थगित करण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण जर्मनीच्या घटनेवरून घेतलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या 60 देशांच्या राज्यघटनांचा आपण विचार केला. ज्या ज्या काही चांगल्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा समावेश आपण आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेला आहे. यानंतर आपण भारताच्या संघराज्य व्यवस्थेचा विचार करूया. भारताची संघराज्य व्यवस्था समजावून घेताना आपण सुरुवातीला उल्लेख करतोय की भारताच्या घटनेनं संघराज्यीय शासन व्यवस्था निर्माण केलेली आहे. असं जरी आपण म्हणत असलो तरीसुद्धा भारतीय घटनेमध्ये एकात्मक आणि गैरसंघात्मक वैशिष्ट्य दिसून येतात. उल्लेख आहे संघराज्यीय शासन व्यवस्था, पण संघराज्य शासन व्यवस्थेची जी काही वैशिष्ट्य नाहीत ती वैशिष्ट्यसुद्धा म्हणजे एकात्मक आणि गैरसंघात्मक अशी वैशिष्ट्य भारतीय घटनेमध्ये आढळून येते. उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये प्रभावी केंद्रशासनाची असणारी पद्धत, एकच घटना, एकेरी नागरिकत्व, एकात्मिक न्यायव्यवस्था, अखिल भारतीय सेवा, आणीबाणीविषयक करण्यात आलेल्या तरतुदी, या तरतुदी ज्या आहेत या तरतुदी गैरसंघात्मक वैशिष्ट्य आहेत. हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. आणि घटनेमध्ये जर तुम्ही विचार केला तर घटनेमध्ये संघराज्य या शब्दाचा उल्लेख कुठेच नाही. कलम 1 मध्ये भारताचं वर्णन राज्यांचा संघ असं आहे, संघराज्य असा वर्णन नाही. कलम 1 मध्ये भारताचं वर्णन राज्यांचा संघ असं केलेलं आहे, युनियन ऑफ स्टेट्स, राज्यांचा संघ, संघराज्याचा उल्लेख
घटनेमध्ये कुठेही नाही. हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. आता या ठिकाणी आपण पुन्हा पुन्हा उल्लेख करतो की संघराज्यीय शासन पद्धती आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की भारताच्या घटनेमध्ये संघराज्य या शब्दाचा उल्लेख का करण्यात आला नाही. त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मत व्यक्त केलेलं आहे याच्यावरती. बाबासाहेब म्हणतात की भारताचं संघराज्य राज्यांच्या करारानं निर्माण झालेलं नाही आणि घटक राज्यांना संघराज्यामधून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. म्हणून भारताच्या घटनेनं संघराज्य या शब्दाचा उल्लेख केलेला नाही असं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेलं आहे. मग भारताची जी संसदीय शासन व्यवस्था आहे त्या संसदीय शासन व्यवस्थेची महत्त्वाची वैशिष्ट्य कोणती आहेत हे आपण समजावून घेऊयात. सुरुवातीला आपण उल्लेख केला होता की राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती आहेत पण नामधारी कार्यकारी प्रमुख आहेत. पंतप्रधान वास्तव कार्यकारी प्रमुख असतात. यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजे मंत्रिमंडळाची कायदेमंडळाप्रती सामुदायिक जबाबदारी असते. मंत्री कायदेमंडळाचे सदस्य असतात म्हणजे संसदेचे सदस्य असतात. कायदेमंडळामध्ये बहुमत असणाऱ्या पक्षाचं सरकार असतं. कनिष्ठ सभागृह म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचे की कनिष्ठ सभागृह या ठिकाणी आपल्या संसदेमध्ये द्विगृही संसद असं म्हणतो आपण. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा आणि या सभागृहाचं विसर्जन होतं. वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा याचं विसर्जन होत नाही, ते स्थायी सभागृह आहे. याशिवाय भारताची संसद ब्रिटिश पार्लमेंटप्रमाणे सार्वभौम संस्था नाही हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर भारताची राज्यसंस्था ही गणराज्य आहे. आता या ठिकाणी ब्रिटिश संसदेप्रमाणे सार्वभौम संस्था नाही कारण ब्रिटिश राज्यसंस्था ही घटनात्मक राजेशाही आहे आणि भारतीय राज्यसंस्था ही लोकांनी निर्माण केलेलं गणराज्य आहे. ह्या दोन्हीमधला हा फरक आपल्याला समजावून घ्यावा लागेल आणि ही आपली वैशिष्ट्य आहेत. याशिवाय आपल्या घटनेमध्ये म्हणजे वैशिष्ट्य आहे की आपली घटना ताठर आणि लवचिक यांचं एकत्रीकरण मानली जाते. म्हणजे याचं जर आपल्याला स्पष्टीकरण पाहिजे असेल तर भारताच्या घटनेमध्ये बदल करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीच्या बद्दल हे वैशिष्ट्य मानलं जातं की भारताच्या घटनेमध्ये बदल करण्याच्या पद्धतीमध्ये ताठर तसेच लवचिक अशा दोन्ही पद्धतींचा समावेश केला जातो. आता याच्यामध्ये घटनेची ताठरता किंवा लवचिकता कशाच्या आधारावरती ठरते याचा जर आपण विचार केला तर घटनेची ताठरता किंवा लवचिकता घटनादुरुस्तीच्या पद्धतीच्या आधारावरती ठरत असते. ताठर घटनादुरुस्तीची जी पद्धत असते ती पद्धत अवघड मानली जाते आणि लवचिक घटनेची घटनादुरुस्तीची पद्धत जी असते ती पद्धत सोपी मानली जाते. असा या दोन्हीमधला फरक आहे. आणि घटनादुरुस्तीची पद्धत जी देण्यात आलेली आहे त्याच्याशी संबंधित कलम आहे कलम 368. आता याच्यामध्ये आपल्याला समजावून घ्यायचं की संसदेचं सार्वभौमत्व या ठिकाणी संसदेच्या सार्वभौमत्वाचं तत्व आणि न्यायिक सर्वोच्चता यामधलं संतुलन नेमकं कसं आहे हे आपण समजावून घेऊयात. भारताच्या घटनेमध्ये कायदेमंडळ आणि न्यायमंडळ यांचा अधिकार निर्माण करताना योग्य प्रकारे संतुलन ठेवलं गेलेलं आहे. म्हणजे संसदेला कायदे करण्याचं तसंच घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार या बाबतीमध्ये संसद सार्वभौम आहे. पण संसदेने जे कायदे केलेले आहेत ते कायदे अथवा घटनादुरुस्त्या घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन जर करत असतील तर ते रद्द करण्याचा अधिकार न्यायालयांना देण्यात आलेला आहे. यामुळेच न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे. आणि भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही आणि सर्वोच्च न्यायालयसुद्धा पूर्णपणे सर्वोच्च नाही. तर दोघांच्या अधिकारांमध्ये संतुलन निर्माण केलं गेलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण मुद्दा पाहिला की संसदेला कायदे करण्याचा आणि घटनादुरुस्त्या करण्याच्या बाबतीमध्ये संसद सर्वोच्च आहे. पण संसदेने जे कायदे केलेले आहेत ज्या घटनादुरुस्त्या केलेल्या आहेत त्या घटनादुरुस्त्या कायदे घटनात्मक तरतुदींचं जर उल्लंघन करत असतील तर असे कायदे अशा घटनादुरुस्त्या रद्द करण्याचा अधिकार न्यायालयांना आहे. यामुळे न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे. म्हणजे भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही आणि सर्वोच्च न्यायालयसुद्धा पूर्णपणे सर्वोच्च नाही. तर दोघांच्या अधिकारांमध्ये संतुलन निर्माण केलं गेलेलं आहे. आता संसद आणि न्यायव्यवस्था यांचं संतुलन
1973च्या केशवानंद भारती खटल्याद्वारे प्रस्थापित केलं गेलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. त्यानंतर आणखी वैशिष्ट्य म्हणजे स्वतंत्र आणि एकात्मिक न्यायव्यवस्था आपल्या देशामध्ये कार्यरत आहे. न्यायव्यवस्था एकेरी आणि एकात्मिक बनवण्यात आलेली आहे. आपणा सर्वांना माहिती आहे, सर्वोच्च स्तरावरती सर्वोच्च न्यायालय आहे, राज्य स्तरावरती उच्च न्यायालय आहे आणि उच्च न्यायालयाच्या खालच्या स्तरावरती कनिष्ठ न्यायव्यवस्थेची निर्मिती केली गेलेली आहे. आणि यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम निर्णय मानला जातो. त्याच्या विरोधात कुठेही अपील करता येत नाही. म्हणजे न्यायव्यवस्था एकेरी न्यायव्यवस्था आहे आणि या एकेरी न्यायव्यवस्थेमध्ये केंद्रीय कायदे आणि राज्य अशा दोन्ही प्रकारचे कायदे अंमलामध्ये आणले जातात. आता अमेरिकेतल्या संघराज्यीय न्यायव्यवस्थेचा जर आपण विचार केला, सुरुवातीला भारताची न्यायव्यवस्था आपण समजावून घेतली की एकेरी न्यायव्यवस्था आहे. सर्वोच्च स्तरावरती सर्वोच्च न्यायालय, त्याच्यानंतर राज्य स्तरावरती उच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या खालच्या स्तरावरती कनिष्ठ न्यायालय आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो. पण अमेरिकेचा जर विचार केला तर अमेरिकेच्या संघराज्यीय न्यायव्यवस्थेमध्ये संघराज्यीय कायदे बजावले जातात आणि राज्य न्यायव्यवस्थेद्वारे राज्य कायदे अंमलामध्ये आणले जातात. असा फरक अमेरिकन संघराज्याच्या न्यायव्यवस्थेमध्ये आहे. भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय, संघराज्यीय न्यायालय, अपिलाचं शिखर न्यायालय, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा हमीदाता आणि घटनेचं संरक्षक असं सर्व काही भारताचं सर्वोच्च न्यायालय मानलं जातं. आणि न्यायव्यवस्थेला स्वतंत्र आणि निपक्षपाती बनवण्यासाठी घटनेमध्ये तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. यानंतर मूलभूत हक्क हे भारतीय घटनेचं वैशिष्ट्य आहे. सुरुवातीला एक गोष्ट समजावून घ्या की मूलभूत हक्कांचा मानवाला किंवा नागरिकांना नेमका उपयोग कशासाठी असतो, कशासाठी आवश्यक असतं. आणि भारताच्या घटनेनं प्रत्येक व्यक्तीला मूलभूत हक्क का दिलेले आहेत, याचं कारण असं आहे की प्रत्येकाला चांगलं जीवन जगता आलं पाहिजे आणि असं जीवन जगताना काही विशिष्ट हक्क मूलभूत हक्कांच्या स्वरूपामध्ये उपलब्ध व्हावेत म्हणून आपल्या घटनेनं प्रत्येक व्यक्तीला मूलभूत हक्क प्राप्त करून दिलेला आहे. आणि हे मूलभूत हक्क आपल्या देशामध्ये न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे तुमच्या मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन झालं तर सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाकडून ते मूलभूत हक्क आपल्याला पुन्हा प्राप्त करून घेता येतात. म्हणजे काय, तर मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत. मूलभूत हक्क देशामधील राजकीय लोकशाहीच्या संकल्पनेची पूर्तता करत असतात. नागरिकांना असलेले मूलभूत हक्क अमर्यादित नाहीत हे पण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मूलभूत हक्कांवर काही पर्याप्त बंधनं टाकलेली आहेत. संसद घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकते. कलम 20 आणि 21 मधील हक्क जर वगळले तर इतर हक्क राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान स्थगित करता येतात. अशा प्रकारे मूलभूत हक्क आपल्या घटनेचं वैशिष्ट्य मानलं जातं. यानंतर मार्गदर्शक तत्व ही आपल्या घटनेची वैशिष्ट्य मानली जातात. सुरुवातीला मार्गदर्शक तत्व घटनेमध्ये का समाविष्ट करण्यात आले आहेत हे आपण समजावून घेऊयात. मार्गदर्शक तत्व भारतामध्ये कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्याकरता समाविष्ट केली गेलेली आहेत. कल्याणकारी राज्याची निर्मिती करायचं म्हणजे काय, लोकांना सामाजिक आर्थिक न्याय मिळाला पाहिजे आणि लोकांना सामाजिक आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी आणि कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी आपल्या घटनेमध्ये मार्गदर्शक तत्व समाविष्ट केली गेलेली आहेत. आणि आयरिश घटनेवरून ही मार्गदर्शक तत्व घटनेमध्ये समाविष्ट केली गेलेली आहेत. आता या मार्गदर्शक तत्वांबद्दल बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात की मार्गदर्शक तत्व जी आहेत ती घटनेची नवीन वैशिष्ट्य आहेत. आपण या अगोदर मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत असं म्हटलं होतं, पण मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर मार्गदर्शक तत्व न्यायप्रविष्ट नसतात. सरकारनं मार्गदर्शक तत्वांचं जर पालन केलं नाही तर याविरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही, न्यायालयामध्ये अपील करता येत नाही. म्हणजे मार्गदर्शक तत्व न्यायप्रविष्ट नसतात. 1980च्या मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं घोषित केलेलं होतं की भारताची घटना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यामधील संतुलनावरती आधारित आहे. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की कोणत्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेलं होतं. ते 1980च्या मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं घोषित केलेलं होतं की भारताची घटना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यामधील संतुलनावरती आधारित आहे.
त्यानंतर मूलभूत कर्तव्य हे आपल्या घटनेचं वैशिष्ट्य आहे. मूळ घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता, हे लक्षात ठेवावं. तर स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार घटनेमध्ये भाग 4A समाविष्ट करण्यात आला आणि भाग 4A मध्ये 51A हे कलम टाकण्यात आलं आणि 51A या कलमामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली गेली. आणि आत्ता जी आपण 11 मूलभूत कर्तव्य म्हणतो ते 11वं मूलभूत कर्तव्य 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार घटनेमध्ये 11वं मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलं. मूलभूत कर्तव्य सुद्धा न्यायप्रविष्ट नाहीत, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर मूलभूत कर्तव्य नेमकी कशासाठी समाविष्ट करण्यात आलेली आहेत? तर मूलभूत कर्तव्य नागरिकांना जाणीव करून देतात की हक्कांचा उपभोग ज्यावेळी आपण घेत असतो त्यावेळी देशाप्रती, समाजाप्रती आणि इतर नागरिकांप्रती आपली काही कर्तव्य असतात, हे मूलभूत कर्तव्य नागरिकांना जाणीव करून देत असतात. यानंतर आणीबाणीविषयक तरतुदी हे आपल्या घटनेचं वैशिष्ट्य आहे. आता सुरुवातीला आपण आणीबाणीची तरतूद आपल्या घटनेमध्ये का करण्यात आली आहे हे समजावून घेऊयात. देशामध्ये जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करता यावा म्हणून आपल्या देशामध्ये आणीबाणीची तरतूद निर्माण केली गेलेली आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये देशाचं सार्वभौमत्व, एकता, अखंडता, सुरक्षेला धोका, अशा प्रकारे आपत्कालीन परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण होऊ शकते म्हणून आणीबाणीविषयक तरतुदी करण्यात आलेली आहे. आणि आपत्कालीन स्थितीमध्ये देशाची राजकीय, लोकशाही व्यवस्था आणि घटना यांचं संरक्षण व्हावं यासाठी आणीबाणीबद्दलच्या तरतुदी आपल्या घटनेमध्ये समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत. आता घटनेमध्ये आणीबाणीविषयीच्या तरतुदी ज्या समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत त्या 3 प्रकारच्या तरतुदींचा समावेश केला गेलेला आहे. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 नुसार, यानुसार युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव या कारणांवरून ही राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करता येते. आता घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट कलम 356 किंवा 365 या ठिकाणी 2 कलम लक्षात ठेवावीत. कलम 356 आणि कलम 365. आता या कलमांचा केव्हा वापर केला जातो तर राज्यातली घटनात्मक यंत्रणा अपयशी जर ठरली तर कलम 356चा वापर करतात आणि केंद्राचे निर्देश राज्यांनी पाळले नाहीत तर कलम 365चा वापर केला जातो. अशा प्रकारे घटक राज्यातील आणीबाणीसाठी कलम 356 आणि कलम 365 अशी 2 कलम महत्त्वाची आहेत. त्यानंतर वित्तीय आणीबाणी कलम 360शी संबंधित आहे. भारताच्या वित्तीय स्थैर्य किंवा पतपात्रता याला जर धोका निर्माण झाला तर वित्तीय आणीबाणी कलम 360 अनुसार जाहीर करता येते. आणि आणीबाणीच्या काळामध्ये घटक राज्यांचे अधिकार नष्ट होतात आणि ते अधिकार केंद्र सरकारच्या हातामध्ये एकवटत असतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. याशिवाय एकेरी नागरिकत्व हे भारतीय घटनेचं वैशिष्ट्य मानलं जातं. भारतीय घटनेमध्ये नागरिकांना एकेरी नागरिकत्व प्रदान केलं गेलेलं आहे. भारतीय नागरिकांना जम्मू आणि काश्मीर आणि काही आदिवासी प्रदेश वगळता संपूर्ण देशामध्ये समान नागरी आणि राजकीय अधिकार प्राप्त होत असतात. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं की भारतीय नागरिकांना जम्मू काश्मीर आणि काही आदिवासी प्रदेश वगळता संपूर्ण देशामध्ये समान नागरी आणि राजकीय अधिकार प्राप्त होत असतात. देशामधील प्रादेशिक भिन्नता कमी करणं तसंच सर्व नागरिकांमध्ये राष्ट्रवादाची भावना वाढीस लावणं हा एकेरी नागरिकत्वामागील उद्देश असतो. त्यानंतर प्रौढ मतदानाची पद्धत हे आपल्या घटनेचं वैशिष्ट्य आहे. घटनेमधील कलम 326 मध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदान व्यवस्थेची तरतूद आहे आणि 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व प्रौढ व्यक्तींना लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क आपल्या देशामध्ये देण्यात आलेला आहे. आणि मतदानाचं किमान वय 61वी घटनादुरुस्ती कायदा 1989 अन्वये 21 वर्षावरून 18 वर्ष असं कमी केलं गेलेलं आहे. यानंतर धर्मनिरपेक्ष राज्य हे आपल्या घटनेचं वैशिष्ट्य आहे. भारतामध्ये घटनेनं धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती केलेली आहे. धर्मनिरपेक्ष या राज्याचा, या शब्दाचा
उल्लेख जर आपण केला तर घटनेमध्ये प्रस्तावनेव्यतिरिक्त इतर कुठेही धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उल्लेख आपल्याला दिसून येत नाही. आणि भारताच्या घटनेमध्ये धर्मनिरपेक्षतेच्या सकारात्मक संकल्पनेचा स्वीकार केला गेलेला आहे. म्हणजे भारताचा कोणताही राज्यधर्म नसेल, भारतामध्ये राज्यसंस्थेमार्फत सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते. राज्यसंस्थेला किंवा राज्यसंस्था एखाद्या धर्माला अनुकूल आणि दुसऱ्या धर्माला प्रतिकूल असं कोणत्याही प्रकारचं कृत्य आपल्या देशामध्ये केलं जात नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. अशा प्रकारे आपल्या देशामध्ये घटनेची वेगवेगळी वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. आता आपण सरनामाविषयी माहिती पाहणार आहोत. घटनेची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना आपण समजावून घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला सरनामा दिला गेलेला आहे आणि यालाच आपण उद्देश पत्रिका किंवा प्रस्तावना किंवा प्रास्ताविका असंही म्हणतो. सर्वप्रथम अमेरिकन घटनेमध्ये अशी प्रस्तावना देण्यात आलेली होती आणि प्रस्तावनेमध्ये घटनेचा सार किंवा सारांश दिलेला असतो. नाना पालखीवाला यांनी या प्रस्तावनेला घटनेचं ओळखपत्र म्हणून उल्लेख केलेला आहे. भारताच्या घटनेची प्रस्तावना पंडित जवाहरलाल नेहरूंनी तयार केलेल्या उद्देश पत्रिकेवरती आधारित आहे. पंडित नेहरूंनी उद्देश पत्रिका संविधान सभेमध्ये 13 डिसेंबर 1946ला मांडलेली होती आणि संविधान सभेनं उद्देश पत्रिका 22 जानेवारी 1947ला स्वीकृत केलेली होती. आता आपण भारतीय घटनेची प्रस्तावना काय आहे हे समजावून घेऊयात. आम्ही भारतीय लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य दर्जा आणि संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता निर्माण करण्याचा गांभीर्यानं निर्धार करून आमच्या संविधान सभेमध्ये आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधानाचा स्वीकार करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत, अशी आपली सरनामा आहे. आता प्रस्तावनेमधील समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे जे शब्द आहेत हे शब्द 42वी घटनादुरुस्ती कायदा 1976 नुसार टाकले गेलेले शब्द आहेत. याशिवाय घटनेचा अंमल आपण यापूर्वीही उल्लेख केलेला होता की 26 जानेवारी 1950 पासून आपल्या घटनेचा अंमल सुरू झाला. आता या ठिकाणी प्रस्तावनेबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जर विचारलं की प्रस्तावनेमधील तत्त्वज्ञान दर्शवणारे शब्द कोणते आहेत, तर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य न्याय स्वातंत्र्य समानता बंधुता एकता आणि एकात्मता हे प्रस्तावनेमधील जे शब्द आहेत हे प्रस्तावनेमधील शब्द तत्त्वज्ञान दर्शवित असतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. आता या सर्व तत्त्वज्ञान दर्शवणाऱ्या शब्दांचा आपण अभ्यास करणार आहोत किंवा हे शब्द नेमके कोणत्या अर्थानं वापरले गेलेले आहेत हे आपण समजावून घेणार आहोत. सुरुवातीला सार्वभौम. सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणं. सार्वभौम या शब्दामध्ये परकीय प्रदेश मिळवण्याचा किंवा स्वतःचा प्रदेश परकीय शक्तीला बहाल करण्याचा अधिकार समाविष्ट करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय संघटनेचं सदस्यत्व जर स्वीकारलं तर अशा पद्धतीनं काही सार्वभौमत्वाचा लोप होत नसतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणं, त्याला सार्वभौम असं म्हणतात. त्यानंतर समाजवादी. समाजवादी हा शब्द प्रस्तावनेमध्ये 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने टाकला गेलेला शब्द आहे. समाजवादी हा शब्द घटनेमध्ये फक्त प्रस्तावनेमध्ये आहे. घटनेमध्ये समाजवादाचा सार मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिला गेलेला आहे. काँग्रेस पक्षानं 1955मधील तामिळनाडूमधील आवडी अधिवेशनामध्ये समाजवादी समाजरचनेच्या तत्वाचा स्वीकार केलेला होता. घटनेमध्ये समाजवादी या शब्दाचा स्पष्ट उल्लेख केला गेलेला नाही. भारताचा समाजवाद हा लोकशाही समाजवादाचा प्रकार मानला जातो. इंदिरा गांधींनी
समाजवादाचा भारताचा स्वतःचा ब्रँड आहे असा उल्लेख त्यावेळी केलेला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या मते लोकशाही समाजवादाची उद्दिष्ट दारिद्र्य, अज्ञान, अनारोग्य आणि संधीची विषमता दूर करणं ही लोकशाही समाजवादाची उद्दिष्ट आहेत असं सर्वोच्च न्यायालयानं आपलं मत व्यक्त केलेलं होतं. याशिवाय भारतीय समाजवाद मार्क्सवाद आणि गांधीवाद यांचं मिश्रण मानलं जातं. भारतीय समाजवादाचा झुकाव जर आपण पाहिला तर भारतीय समाजवादाचा झुकाव हा गांधीवादाकडे असल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतर धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष म्हणजे भारताचा कोणताही राज्यधर्म नसणार आहे. भारतामार्फत कोणत्याही विशिष्ट धर्माला सार्वजनिक निधीच्या साह्यानं पुरस्कृत करता येणार नाही किंवा केलं जाणार नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या धर्माचं आचरण करायला मुक्त असणार आहे. राज्यामार्फत कोणतीही व्यक्ती किंवा गटाच्या विरुद्ध धर्माच्या आधारावरती भेदभाव केला जाणार नाही. धर्मनिरपेक्ष हा शब्द 42व्या घटनादुरुस्तीनं टाकण्यात आलेला आहे. कलम 25 ते 28 मध्ये धर्मस्वातंत्र्याचा मूलभूत हक्क मूळ घटनेमध्ये नमूद केलेला आहे. याशिवाय घटना धर्माचं अस्तित्व अमान्य करत नाही. कोणत्याही विशिष्ट धर्माविरुद्ध कृत्य केली जात नाहीत. घटना सर्व धर्मीयांना संख्याबळाचा विचार न करता समान दर्जा प्रदान करत असते. या अर्थानं धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानंतर लोकशाही. डेमोक्रेसी हा जो शब्द आहे हा शब्द डेमॉस आणि क्रेसिया या दोन शब्दांच्या निर्मितीपासून डेमोक्रेसी या शब्दाची निर्मिती झालेली आहे. डेमॉस म्हणजे लोक आणि क्रेसिया म्हणजे सत्ता आणि दोन्हींचा अर्थ लोकसत्ता ज्याला आपण लोकशाही म्हणतो. डेमोक्रेसी या शब्दावरून लोकांची सत्ता असणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही असा अर्थ लावण्यात आलेला आहे. प्रस्तावनेनुसार लोकशाहीची सर्वोच्च सत्ता लोकांच्या हातामध्ये असते. लोकशाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन प्रकारची असू शकते. प्रत्यक्ष लोकशाही यामध्ये राज्यकारभारामध्ये जनतेचा प्रत्यक्ष सहभाग असतो आणि अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जनता निवडून दिलेल्या प्रतिनिधीच्या माध्यमामधून राज्यकारभारामध्ये सहभागी होत असते. अशा प्रकारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन लोकशाहीचे प्रकार असतात. त्यानंतर अप्रत्यक्ष लोकशाही संसदीय आणि अध्यक्षीय अशा दोन प्रकारची असते. भारतामध्ये संसदीय लोकशाहीचा स्वीकार करण्यात आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ भारतामध्ये लोकशाहीचा कोणता प्रकार आहे, प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? तर अप्रत्यक्ष लोकशाही भारतामध्ये आहे. कारण अप्रत्यक्ष लोकशाहीचे संसदीय आणि अध्यक्षीय असे दोन प्रकारची असते आणि भारतामध्ये संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला गेलेला आहे. त्यानंतर गणराज्य. लोकशाही शासन पद्धती राजेशाही आणि गणराज्य अशा दोन प्रकारची असते. राजेशाहीमध्ये राजा आपलं पद वंश परंपरेने धारण करत असतो. उदाहरणार्थ आपण इंग्लंडचं उदाहरण घेऊयात. या ठिकाणी वंश परंपरेनं राजा आपलं पद धारण करत आहे. आणि गणराज्य पद्धती जी असते त्या गणराज्य पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख लोकांद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडला जात असतो. भारतामध्ये भारताचे राष्ट्रपती लोकांद्वारे 5 वर्षाच्या कालावधीसाठी अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. गणराज्यामध्ये राजकीय सार्वभौमत्व लोकांच्या हातामध्ये असतं. गणराज्यामध्ये सर्व सार्वजनिक कार्यालये विना भेदभाव सर्वांना खुली असतात. याशिवाय या ठिकाणी सार्वजनिक कार्यवाही जी केली जाते ते विना भेदभाव सार्वजनिक कार्यवाही केली जात असते. अशा प्रकारे आपल्याला या गणराज्य या शब्दाच्या अर्थाबद्दल माहिती समजावून घेता येईल. यानंतर न्याय. प्रस्तावनेमध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय अशी 3 स्पष्ट स्वरूपं या न्यायाबद्दल सांगण्यात आलेली आहेत. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या तिन्ही प्रकारचा न्याय साध्य करण्याचा प्रयत्न मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांच्या तरतुदींच्या साह्यानं केला गेलेला आहे. सामाजिक न्याय म्हणजे जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग अशा प्रकारचा कोणत्याही सामाजिक भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान वागणूक प्रदान करणं म्हणजे सामाजिक न्याय. आर्थिक न्यायाचा जर विचार केला तर आर्थिक न्यायामध्ये उत्पन्न आणि संपत्तीची विषमता नष्ट करणं या तत्वाचा समावेश आर्थिक न्याय यामध्ये होतो. आणि सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय यांना एकत्रितपणे जर विचार केला तर सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय
यांना एकत्रितपणे वितरणात्मक न्याय म्हणून ओळखलं जातं. राजकीय न्यायामध्ये सर्वांना समान राजकीय हक्क या तत्त्वाचा समावेश होतो. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा तिन्ही प्रकार आपण न्यायाचे पाहिले आणि या तत्त्वांचा स्वीकार आपण 1917च्या रशियन राज्यक्रांती जी झाली ते 1917च्या रशियन राज्यक्रांतीपासून या 3 तत्त्वांचा स्वीकार म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या तत्त्वांचा स्वीकार या रशियन राज्यक्रांतीपासून स्वीकारला गेलेला आहे. त्यानंतर सरनाम्यामध्ये स्वातंत्र्य प्रस्तावनेमध्ये स्वातंत्र्य या शब्दाचा उल्लेख आहे. आता स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीच्या कृतीवरती बंधनं नसणं असा त्याचा अर्थ होतो आणि व्यक्तीला व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी पूर्ण संधी देणं म्हणजे स्वातंत्र्य. प्रस्तावनेमध्ये सर्व नागरिकांसाठी विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे. प्रस्तावनेमधील तसंच मूलभूत हक्कांमधील स्वातंत्र्य अमर्यादित नसून गुणात्मक स्वरूपाचं स्वातंत्र्य आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. स्वातंत्र्याची अंमलबजावणी घटनेमध्ये मूलभूत हक्कांच्या हमीच्या स्वरूपामध्ये नमूद केली गेलेली आहे. मूलभूत हक्कांमध्ये आपल्याला वेगवेगळी स्वातंत्र्य दिली गेलेली आहेत. म्हणजे स्वातंत्र्याची अंमलबजावणी घटनेमध्ये कुठे करण्यात आलेली आहे तर स्वातंत्र्याची अंमलबजावणी घटनेमध्ये मूलभूत हक्कांच्या हमीच्या स्वरूपामध्ये नमूद केली गेलेली आहे आणि स्वातंत्र्य अमर्यादित नसून घटनेनं यावरती काही पर्याप्त बंधनं टाकलेली आहेत. अशा प्रकारे स्वातंत्र्याचा उल्लेख प्रस्तावनेमध्ये केला गेलेला आहे. त्यानंतर समानता याचाही उल्लेख आहे. समानता म्हणजे काय तर कोणत्याही विशिष्ट गटाला विशेष अधिकार न देणे याला समानता म्हणून ओळखलं जातं. प्रस्तावनेमध्ये सर्व भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधीची समानता दिली गेलेली आहे. समानता हे जे तत्त्व आहे या तत्त्वामध्ये नागरिक, राजकीय आणि आर्थिक अशा तिन्ही प्रकारच्या समानतेचा समावेश होतो. मूलभूत हक्कांपैकी आता नागरी समानता प्रदान करणारे हक्क कोणते ते आपण समजावून घेऊयात. कायद्यासमोर समानता आहे कलम 14. धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्म ठिकाण याच्या आधारावरती भेदभावाला प्रतिबंध करण्यात आलेला आहे कलम 15. सरकारी नोकऱ्यांमध्ये संधीची समानता आहे कलम 16. अस्पृश्यता नष्ट करण्याविषयी कलम आहे कलम 17. पदव्या नष्ट करणं याच्याशी संबंधित आहे कलम 18. अशा प्रकारे ही मूलभूत हक्कांपैकी नागरी समानता प्रदान करणारे हक्क म्हणून या हक्कांना ओळखलं जातं. त्यानंतर राजकीय समानता. आता घटनेमधील कलम 325 आणि कलम 326 ही 2 कलमं राजकीय समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे या ठिकाणी राजकीय समानतेशी संबंधित कलम 325 आणि कलम 326. कलम 325 जे आहे या कलम 325 नुसार धर्म, वंश, जात आणि किंवा लिंग या आधारावरती कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीमध्ये समावेश करण्यासाठी अपात्र घोषित केलं जाणार नाही असं कलम 325 अनुसार सांगितलं गेलेलं आहे. आणि कलम 326चा जर आपण विचार केला तर कलम 326 नुसार लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका प्रौढ मतदान पद्धतीनं होतील अशा प्रकारची तरतूद कलम 326 नुसार करण्यात आलेली आहे. त्यानंतर आर्थिक समानता. कलम 39 मधील मार्गदर्शक तत्व पुरुष आणि महिला यांना पर्याप्त उपजीविकेच्या साधनांचा समान हक्क आणि समान कामासाठी समान वेतन याची सुरक्षा देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बंधुता प्रस्तावनेमध्ये याचा उल्लेख आहे. घटनेमध्ये एक नागरिकत्वाच्या माध्यमामधून बंधुता जपण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. कलम 51 क मधील मूलभूत कर्तव्यांमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की प्रत्येक नागरिकाचं धार्मिक, भाषिक आणि प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतामधील सर्व जनतेमध्ये सामंजस्य आणि बंधुभाव वाढीला लावणं हे कर्तव्य असेल. अशा प्रकारे कलम 51 क मधील मूलभूत कर्तव्यांमध्ये नमूद केलं गेलेलं आहे. प्रस्तावनेमध्ये बंधुतेबरोबर सर्व नागरिकांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता यांचा उल्लेख आपल्याला प्रस्तावनेमध्ये दिसून येतो. त्यानंतर एकता आणि एकात्मता याचा आपण उल्लेख केलेला होता. तर एकता आणि एकात्मता
या ज्या बाबी आहेत, या बाबी काय प्रदर्शित करत असतात हे आपण समजावून घेऊयात. एकता आणि एकात्मता या बाबी राष्ट्रीय एकात्मतेच्या भौगोलिक आणि मानसिक बाजू या बाजू प्रदर्शित करत असतात. कलम 1 मध्ये भारताला राज्यांचा संघ म्हणून घोषित केलं गेलेलं आहे आणि घटक राज्यांना संघराज्यामधून बाहेर पडण्याचा अधिकार दिला गेलेला नाही. भारताची भूप्रादेशिक अखंडता अबाधित राहावी यासाठी ही तरतूद आपल्या घटनेमध्ये केली गेलेली आहे. आणि एकात्मतेमध्ये सांप्रदायिकता, प्रादेशिकता, जातीवाद, फुटीरतावाद, भाषावाद यासारखे जे अडथळे आहेत ते अडथळे एकात्मतेमध्ये दूर करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आता प्रस्तावनेबद्दल काही राजकीय तज्ज्ञांनी मतं व्यक्त केलेली आहेत. ती मतं काय आहेत हे आपण समजावून घेऊयात. याच्यामध्ये KM मुन्सी हे मसुदा समितीचे सदस्य होते. KM मुन्सींनी असा उल्लेख केलेला आहे प्रस्तावनेबद्दल की प्रस्तावना आपल्या सार्वभौम लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप आहे, असं MK मुन्सी या मसुदा समितीच्या सदस्यांनी प्रस्तावनेबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे. याशिवाय संविधान सभेचे सदस्य असणारे पंडित ठाकूरदास भार्गव यांनी या प्रस्तावनेबद्दल जो उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रस्तावना आपल्या घटनेमधील सर्वात मौल्यवान भाग आहे आणि प्रस्तावना घटनेचा आत्मा आहे, जी घटनेची चावी आहे आणि प्रस्तावना घटनेच्या मूल्यमापनासाठी योग्य फूटपट्टी आहे, असं संविधान सभेचे सदस्य पंडित ठाकूरदास भार्गव यांनी प्रस्तावनेबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं होतं. आता प्रस्तावना घटनेचा भाग आहे अथवा नाही यावरती वाद निर्माण झालेला होता. तर प्रस्तावना घटनेचा भाग आहे अथवा नाही यावर जो वाद निर्माण झालेला होता त्याच्याशी संबंधित खटले आपण समजावून घेऊयात. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनामधून अशा प्रकारचे खटले महत्त्वाचे असतात. सुरुवातीला बेरुबारी युनियन केस 1960. बेरुबारी युनियन केस 1960 या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं प्रस्तावना घटनेचा भाग नाही असं स्पष्ट केलेलं होतं आणि या खटल्यामध्ये प्रस्तावनेचं महत्त्व अधोरेखित केलं गेलेलं होतं. कोणत्याही कलमामधील संदिग्ध संज्ञेचा अर्थ लावण्यासाठी किंवा जर एकापेक्षा जास्त अर्थ निघत असतील तर प्रस्तावनेमधील उद्दिष्टांचा आधार घेता येऊ शकेल असं या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलेलं होतं. अशा प्रकारे बेरुबारी युनियन केस 1960. त्यानंतर केशवानंद भारती केस 1973. केशवानंद भारती केस 1973 या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं आपलं पूर्वीचं मत फेटाळून लावलं आणि या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना घटनेचा भाग आहे असं स्पष्ट केलं. म्हणजे बेरुबारी युनियन केस खटलेमधील सर्वोच्च न्यायालयाचं जो मत होतं ते मत यावेळी सर्वोच्च न्यायालयानं बदललं आणि प्रस्तावना घटनेचा भाग आहे असं स्पष्ट केलं या केशवानंद भारती केस 1973 त्याच्यानंतर LIC ऑफ इंडिया केस 1995. या केसमध्ये प्रस्तावना घटनेचा अविभाज्य भाग आहे असं सर्वोच्च न्यायालयामार्फत स्पष्ट करण्यात आलं. आता प्रस्तावनेविषयी आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करूयात. संविधान सभेनं स्वीकारलेल्या घटनेच्या तरतुदींशी प्रस्तावना सुसंगत असावी यासाठी प्रस्तावना संपूर्ण घटनेनंतर अधिनियमित करण्यात आलेली आहे हे लक्षात ठेवावं. म्हणजे प्रस्तावना केव्हा अधिनियमित करण्यात आली तर संपूर्ण घटनेनंतर अधिनियमित करण्यात आली. संपूर्ण घटनेनंतर का अधिनियमित करण्यात आली तर संविधान सभेनं स्वीकारलेल्या घटनेच्या तरतुदींची प्रस्तावना सुसंगत असली पाहिजे यासाठी प्रस्तावना संपूर्ण घटनेनंतर अधिनियमित केली गेलेली आहे. त्यानंतर घटना निर्मात्यांनी प्रस्तावनेला घटनेचा भाग मानलेलं होतं. हाही मुद्दा लक्षात ठेवावा. कारण या प्रस्तावना घटनेचा भाग आहे अथवा नाही याच्यावरती वेगवेगळे विवाद निर्माण झालेले होते. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेले होते. आपण पाहिलं केशवानंद भारती केस, त्याच्यात बेरुबारी युनियन खटला. पण घटना निर्मात्यांनी प्रस्तावनेला घटनेचा भाग मानलेलं होतं हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. याशिवाय प्रस्तावना कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्रोत नसते हे लक्षात ठेवावं.
प्रस्तावना कायदेमंडळावरती प्रतिबंध आणत नाही. प्रस्तावना न्यायप्रविष्ट नसते. प्रस्तावनेमधील तरतुदींचा न्यायालयीन अंमल घडवून आणता येत नसतो. याशिवाय अशा प्रकारे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या प्रस्तावनेबद्दल आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवावे लागतील. असे मुद्दे विधानांच्या स्वरूपामध्ये विचारले जातात. त्यानंतर प्रस्तावनेतील सुधारणेबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा केशवानंदी भारती केस 1973चा उल्लेख करूयात. केशवानंद भारती केस 1973 यामध्ये घटनेच्या कलम